एक प्रेम असेही भाग 33. या कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा सर्वस्वी माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. रात्री कधीतरी शिवांश घरी आला. त्याची कार घरच्या बाहेर थांबली आणि तो आत आला. चेहरा फार थकलेला होता. केस सुद्धा अस्तव्यस्त होते. डोळ्यावर झोपेपेक्षा जास्त दुःखाची झापड होती. नेहमी रुबाबात राहणारा आज जरी महागडे कपडे घातले असले तरी गरीब दिसत होता. शिवांश तसाच आपल्या खोलीकडे जाऊ लागला. आता सध्या बाहेर कुणीही नव्हते. पौर्णिमाजी आणि राजीवजी रात्रीचं डिनर करून त्यांच्या खोलीत आराम करत होते. मेट सुद्धा आपल्या रूममध्ये निघून गेली होती. शिवांश आपल्या खोलीच्या दाराजवळ पोहोचला. त्याने आधीच बाहेर थांबून एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच दार उघडले. आत प्रिया चिकूला घेऊन एका कुशीवर डोळे मिटून पडली होती. तिचा एक हात चिकूच्या डोक्यावरून होता तर दुसरा त्याच्या अंगावर. हळूच आत आला. त्याने एक नजर दोघांवर टाकली. प्रियाच्या शांत निरागस चेहऱ्याला तो काही काळ बघत राहिला. किती शांतता होती तिच्या चेहऱ्यावर, जे बघून तो सुद्धा थोडा तरी का होईना पण सुखावला. तू कधी माफ करशील मला बेटू, आणि कधी माझ्या कुशीत येशील? मला सुद्धा तुझ्याच मिठीची गरज आहे, शिवांश प्रियाच्या त्या शांत चेहऱ्याला बघून म्हणाला. आणि तसाच वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. इकडे दार बंद होण्याच्या आवाजाने प्रियाने हळूच आपले डोळे उघडले. तिला तर तेव्हाच जाग आली होती जेव्हा शिवांच्या गाडीचा आवाज आला होता. आणि खरं म्हणजे जाग यायला ती झोपलीच कुठे होती. आपल्या शिवांच्या मिठीशिवाय तिला तरी झोप येणार होती का? जेव्हापासून ते एकत्र आले होते आणि त्याही अगोदर जेव्हापासून प्रिया बेडवर झोपायला लागली होती, तेव्हापासून तिला शिवांच्या मिठीत झोपायची सवय झाली होती. पण काय करणार, हा दुरावा स्वतः शिवांशने निवडला होता. जेव्हा तिला त्याच्या आधाराची नितांत गरज होती, त्याने तिला फक्त दूरच लोटले नव्हते, तर शब्दांच्या बाणाने तिच्या हृदयाला पार चिघळले होते. ज्यामुळे ती इतकी दुखावली गेली की खूप प्रयत्न करून सुद्धा विसरू शकत नव्हती. शिवांश वॉशरूममध्ये गेला तसे प्रियाने हळूच आपले डोळे उघडले आणि ती उठून खाली निघून गेली. थोड्या वेळात शिवांश फ्रेश होऊन बाहेर आला तर त्याला प्रिया तिथेच टेबलवर डिनर लावताना दिसली. तसे हळूच त्याचे पाय त्या दिशेने गेले. भूक तर त्याला देखील लागली होती. सकाळी प्रियाच्या वागण्याने तो इतका काही दुखावला की अर्धवटच नाश्ता करून निघाला होता आणि दिवसभर त्याने अन्नाचा एक कणही पोटात टाकला नव्हता. म्हणून आता जेवण समोर बघून भुकीनं कावळे ओरडायला लागले होते पोटात. शिवांश तिथेच सोफ्यावर बसला तसं प्रियाने त्याच्यासमोर ताट केलं आणि ती जाऊ लागली. शिवांशने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तसे प्रियाचे पाय जागीच थांबले. शिवांशने तिला तसेच आपल्या जवळ ओढले आणि बाजूला बसवले. प्रिया सुद्धा काहीही न करता गुपचूप तिथे बसली आणि तिने आपली मान खाली केली. तिला तसं जवळ बसताना बघून शिवांचे ओठ हलकेच रुंदावले आणि एक स्मित हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं.
तर प्रियाची नजर मात्र अजूनही खाली होती. हे घे. शिवांचा आवाज आला. तसं प्रियाने नजर वर करून पाहिलं तर आता तो तिच्यासमोर घास धरून तिलाच बघत होता. जे बघून प्रियाचे डोळे टचकन भरून आले. घे आता. मला माहिती आहे माझ्या बेटूने सुद्धा काही खाल्लं नसणार. शिवांश हळूवार प्रेमाने म्हणाला. त्याचं ते काळजीचं आणि प्रेमाचं बोलणं प्रियाच्या मनाला स्पर्शून गेलं आणि डोळ्यातून अश्रूंची धार खाली आली. आता रडून पोट भरणार आहे का तुझं आणि माझंही? शिवांश अगदी हळू प्रेमाने म्हणाला आणि तो घास तोंडाजवळ नेला. तसं प्रियाने रडतच आपले तोंड उघडले. शिवांशने तो घास तिला भरविला आणि हळूच तिच्या गालावर आलेलं ते पाणी पुसले. तसा आतापर्यंत दाटून ठेवलेला प्रियाचा हुंदका बाहेर पडला आणि ती रडू लागली. शिवांशने पटकन ती प्लेट बाजूला केली आणि प्रियाला आपल्या घट्ट मिठीत घेतले. तिचं रडणं त्याला सहन होत नव्हते. कालपासूनच तिचं असं रडून रडून स्वतःला त्रास करून घेणे त्याचाच जीव घेत होते. कालसुद्धा किती रडली होती ती. चिकूची अवस्था बघून बिथरलेली होती. तेव्हा सगळ्यात जास्त तिला त्याच्याच तर आधाराची गरज होती. पण तो आपल्या क्षणभराच्या रागात कुठलाही विचार न करता नाही नाही आणि नको नको ते बोलून गेला होता, ज्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि क्षणात तुटून गेली होती ती. हे तरी जाऊन जीव द्यावा, स्वतःला संपवावं इथपर्यंत तिचा विचार गेला होता आणि त्यासाठी निघाली सुद्धा होती. पण मग त्यानेच तर येऊन तिला वाचवली होती. जर इतकंच प्रेम आहे तर मग हा अविश्वास का? असा विचार करून प्रिया शिवांच्या मिठीत रडत होती. तर शिवांश तिला शांत करत कधी तिच्या पाठीवरून हात फिरवत होता तर कधी तिच्या केसांवर आपले ओठ टेकवत होता. अहो, तुम्हाला खरंच असे वाटते का मी पिल्लूची सावत्र आई आहे? प्रिया, सांगा ना हो, तुम्हाला अजूनही तीच शंका आहे का? प्रिया अडखडत होती. तिने हळूच आपली मान वर करून शिवांशला पाहिलं तर तो आता डोळे मिटून होता. चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. स्वतःचाच आता त्याला किती राग येतोय हे त्याच्या घट्ट मिटून घेतलेल्या डोळ्यांवरून आणि वाढलेल्या श्वासांवरूनच समजत होतं. आपल्या रागात बोलून गेलेले शब्द तिच्या किती किती ते जिव्हारी लागले आहेत याची कल्पना त्याला तिच्या रडण्यावरूनच आली होती. सांगा ना हो, मी असे काय करू ज्याने तुमची ही शंका मिटेल? प्रियाने पुन्हा विचारलं. तसा एक सुस्कारा सोडत त्याने स्वतःचा येऊ पाहणाऱ्या रागाला शांत केलं. कुठे तो हा विचार करून बसला होता की ती त्याच्यावर रागावली असेल. पण इथे तर प्रकरण काही वेगळंच होतं. तिने तर शब्द इतके जिव्हारी लावून घेतले होते की आता त्यातही तिला स्वतःचाच दोष दिसत होता. हे शिवांशला समजले आणि त्याने प्रियाला आणखी कवटाळून घेतले. तो तिला आणखी स्वतःमध्ये सामावून घेत होता. आपल्या या निरागस बेटूला किती प्रेम करू असे त्याला झाले होतं. त्याची बेटू किती भोळी आहे हे त्याला आता समजत होतं. त्याला तर आता तिला बोलायला शब्दच सुचत नव्हते. तिच्या त्या निरागसपणावर काय बोलावं त्याला कळत नव्हतं. तो फक्त प्रेमाने तिला शांत करत होता. सांगा ना हो, मी कुठली परीक्षा देऊ? मी काहीही करेल तुमचा विश्वास आणि पिल्लूसाठी. प्लीज सांगा.
प्रिया सतत बोलत होती. शिवांशने हळूच तिला आपल्यापासून बाजूला केलं आणि तिला बघू लागला. रडून रडून लाल झालेला तिचा चेहरा, ते डोळे आणि त्यातही तिचं ते हुमसू हुमसू रडणं. डोळ्यात फक्त एक विनंती, त्याची माफी आणि विश्वास. इतकंच काय ते हवं होतं तिला, जे बघून आता त्यालाच भरून येत होतं. शिवांशने हळूच तिचे डोळे पुसले आणि नाहीचा इशारा केला आणि परत तिला आपल्या मिठीत घेतली. नाही बेटू, तुझी चूक नव्हतीच. चूक तर माझी झाली. मला रागात सुद्धा भान ठेवायला हवं होतं बोलताना. मी स्वतःच माझ्या बेटूला इतका त्रास दिला. खरं तर मलाच तुझी माफी मागायला हवी, बोलून शिवांशने प्रियासमोर आपले हात जोडले. तशी प्रिया पुन्हा रडून नाही मध्ये मान हलवू लागली आणि तिने पटकन त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि ती पुन्हा शिवांच्या मिठीत शिरून त्याला बिलगली. तर शिवांशने सुद्धा तिला आणखी जवळ ओढून घेतली आणि दोघेही डोळे मिटून काही क्षण एकमेकांची ती उबदार मिठी अनुभवत होते. आता काय असंच पोट भरणार आहोत का? तशी माझी काही हरकत नाही. माझं पोट तर असंही भरेल. शिवांश प्रियाला तसंच मिठीत घेऊन म्हणाला. पण त्याचं ते मिश्किल बोलणं ऐकून प्रियाने लाडातच त्याच्या छातीत एक बुक्की दिली. औच! शिवांश नाटकीपणे, सॉरी सॉरी, हो खूप दुखतंय का? प्रिया काळजी सुरात म्हणाली. पण तिची स्वतःबद्दलची चिंता बघून शिवांशने हलके स्मित करत आपले ओठ रुंदावले. अगं बाई, किती ती काळजी! ग, तू एक काय 1000 बुक्क्या जरी मारलीस ना तरी त्याचा काही फरक पडणार नाही. तुझ्यापेक्षा जास्त वजन तो जिममध्ये उचलतो. सॉरी सॉरी, प्रिया काळजीत बोलून शिवांशला बघू लागली. तर आता तो स्माईल करत तिलाच बघत होता. तर त्याची ती स्माईल बघून प्रियाने चिडूनच आपले गाल फुगवले. ओ माझी चिडली बेटू, बोलून शिवांशने हळूच तिच्या गालावर आपले ओठ टिकवले. तशी प्रियाची स्माईल परत आली. बेटू, खूप भूक लागली आहे. 2 दिवस झाले मी उपाशीच आहे. आता तरी मला जेवायला देशील ना? शिवांश विलासा चेहरा करत प्रियाला बघत होता. तशी प्रिया त्याच्यात थोडी बाजूला झाली. तिने त्याला जेवणाची प्लेट दिली आणि दोघांनीही एकमेकांना भरवत जेवण केलं. जेवण झालं तसं प्रियाने सगळं घेऊन खाली गेली. तर शिवांश चिकूजवळ बसला. डोळ्यात फक्त प्रेम आणि चिंता होती. शिवांशने हळूच त्याच्या केसात आपली बोटे फिरवली. बाबा चॉकलेट. चिकू कुजबुजला. तसं शिवांशला आठवलं की सकाळी त्याने चिकूला चॉकलेट देण्याचं प्रॉमिस केलं होतं आणि आज आपल्याच नादात तो हे विसरला. आज पहिल्यांदा त्याचा बाळ त्याची वाट बघत झोपी गेला होता. शिवांशने अलगद आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले. तितक्यात प्रिया सुद्धा आली. दोघांना असे एकत्र बघून तिच्या ओठांवर स्माईल आली आणि ती सुद्धा चिकू आणि शिवांजवळ येऊन बसली. तुम्हाला माहिती आहे आज किती किती वाट पाहिली पिल्लूनं तुमची. बोलत होता की तुम्ही काहीतरी प्रॉमिस केलं आहे त्याला. प्रिया चिकूच्या केसात आपली बोटे फिरवत शिवांशला बघू लागली. उद्या तो उठायच्या आत त्याचं सरप्राईज त्याच्या समोर असेल.
शिवांश हलके स्मित करून म्हणाला आणि बेडवर आडवा झाला. प्रियासुद्धा चिकूच्या दुसऱ्या बाजूने झोपली. तर शिवांशने दोघांनाही आपल्याजवळ चिपकवून घेतले. तसं त्याच्या उबदार स्पर्शात प्रियाने आपले डोळे मिटून घेतले आणि पुन्हा झोपी गेली. आता दोघांनाही छान आणि गोड झोप लागणार होती. तसंही भांडण जितकं लवकर मिटेल तितकंच छान. उगाच ताणून धरल्याने ते वाढतच जाते आणि आपल्या नात्यावर ही त्याचा खोलवर परिणाम होतो. म्हणून वेळ काळ बघून आपल्यातली चूक स्वीकारून त्याला एक विराम देणे कधीही चांगलं असते. त्याने नात्याचा गोडवा टिकून राहतो आणि ते बहरून निघते. प्रिया आणि शिवांशने सुद्धा आपले नाते वेळीच सावरले आणि त्यांच्यातला दुरावा मिटवला. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरील इतर कथासुद्धा नक्की वाचा. धन्यवाद.